आई काय ग? थोड्या वेळाने मला आठवण करा हं? ते पटेल भाभींचं गिफ्ट आहे ना त्यांना द्यायचंय. बर बर बर. काढून ठेवलंय. हा. सरिता चहा मांड गं जरा. खाऊन बरं आता चहा. आता जेवायची वेळ जाईल. चहा घ्या, काही नको बस. पाहिलं सुनबाई, हे असं असतं नेहमीच. आई सिंगापूरचा फोटो दाखव ना. अरे बाबाला येऊ दे, मग आपण सगळे एकत्रित बघूया ना. हा. पण सुनबाई, तू सिंगापूर फिरून आल्याने हे खूप छान झालं. म्हणजे कसं, ते तर सगळं बघायला मिळालंच तुला. अगं पण 4 मैत्रिणी पण मिळाल्यात ना. हो. आणि मुख्य म्हणजे तुझा आत्मविश्वास वाढला. मग नाही का वाढणार आत्मविश्वास? एवढी जग फिरून आली, 4 चौघामध्ये मिसळलं की वाढते आत्मविश्वास. आई बाबा पुढच्या वेळेस तुम्हाला पाठवी ना. आता का आमचा आत्मविश्वास वाढवते का? अरे आत्मविश्वास वाढवण्याचा काय संबंध? मी तर जाईल, मी हिंडू शकतो, फिरू शकतो, तू तुझं बघ. काय कर तुम्ही एकटेच? काय बरं हे असं करते ना? नेहमी मलाच बोलते, तू नव्हती ना असे डोक्यावर बसायचे. ते भांडत भांडत भांडत. अच्छा, मी भांडायचो आणि दिवसभर तुला मदत कोण करत होतं? का मदत करायची? कायची मदत? आपल्या नातवासाठी करायचं तुम्ही, अजून का? म्हणे नातवासाठी. आणि तू मुलगा आल्याबरोबर कसं दलबदलूपणा करतेस? हा आई बाबा, काऊन बरे असं बोलून आले पाय आई बरं राधिका? हा. म्हणजे मी काऊन जर दलबदलूपणा केला हो? नाहीतर का आला का? अरे ये 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 गुरुनाथ, गुरुनाथ आला बा. बस 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 बस. अरे आत्ताच आलो ना अथर्व, मला बसू तर दे ना. हा बघतो हा तुझं टॉयचं. बस बस बरोबर तू जरा. राधिका, अगं जा ना बाई, चहा मांड ना. जा जा जा, घेऊन ये तू आण. आई पण आता जेवायची वेळ झाली ना. राहू दे ना, थोडासा आण ना, दमून आला ना. आण. कशी झाली ट्रिप बाळा? काय ट्रिप नावालाच नुसती. हो. बाकी कामच चालू होती ना माझी सगळी. अरे पण गुरु, तुझं काम झालं ना. कसं आहे, ते फार महत्वाचं होतं. कंपनीने एवढा खर्च केला, जबाबदारी येतो तुझ्यावर त्या कामाची. हो हो, नाही तेच जबाबदारी म्हणजे कामच, त्याच्यामध्येच सगळा वेळ गेला. हॉटेलच्या आजूबाजूला इतक्या बघण्यासारख्या जागा होत्या ना, पण काही जातच नाही आलो कुठे. म्हणजे तुम्ही कुठेच फिरला नाही. नाही, चान्सच नाही ना काही. बाकी काही करायला अजिबात वेळ नाही मिळाला. फक्त हॉटेलची रूम आणि कॉन्फरन्स रूम, बस एवढंच काम होतं. इतकं खरं बघण्यासारखं आहे ना सिंगापूरला, पण काही म्हणजे काही बघता आलं नाही. कुठे जायला चान्सच नाही मिळाला. पण राधिका, बरं झालं तू नाही आलीस. म्हणजे कंटाळली असतीस ना तिथे येऊन हॉटेल रूम मध्ये बसून काय करायचं. हा, पण मी ठरवलंय हा, आता पुढच्या वेळेला आपण दोघंच जाऊ सिंगापूरला. मस्तपैकी प्लॅन करतो, तेव्हा काम बिम काही नाही. आणि त्या ट्रिप मध्ये अख्खं सिंगापूर पालथा घालू आपण. अगं काय काय करतेस तू? गरम चहा सांडलास तू. श्श्श. अरे काय लक्ष कुठे असतं तुझं? बाबा मग काय, कशी बिनधाण्यासारखी वागते बघा ना. ते लक्ष नाही, काही नाही. चहा काय सांडलास म्हणून तुला कुठे न्यावंसं वाटत नाही, म्हणून नाही नेलं सिंगापूरला. मी गेले होते सिंगापूरला. तुम्ही नाही नेलं सिंगापूरला तरी मी आले होते. काय सिंगापूरला? राधिका, तू दादरच्या मार्केट पर्यंत एकटी नाही जाऊ शकत सिंगापूरला म्हणे. बाबा आई खरंच केलेली सिंगापूरला. गुरु, सुनबाई खरंच सिंगापूरला जाऊन आली. ती खरंच आली होती अरे सिंगापूरला तुला सरप्राईज देण्यासाठी. पण तू तर तिला भेटलाच नाही ना. आणि आल्या आल्या तू तिच्यावर दाफटला. बघा, मला पटेल असं काहीतरी बोला तुम्ही प्लीज. काय काय आता हे नवीन? ठीक आहे, माझं तिकीट सिंगापूरचं. सरप्राईजच आहे हे सगळं माझ्यासाठी. म्हणजे तू खरंच जाऊन आलीस?
एकटी? पण कुणी प्लॅन केला हा सगळा? कुणी पाठवलं तुला? मी पाठवलं सिंगापूरला सुनबाईला. तू तिथे पोहोचल्याच्या नंतर एकदाच फोन केला, नंतर करतो म्हणून केला नाही. अरे ती तिथे फिरायला तुला भेटायला आली पण नाही. अरे तू एकदा इथे फोन केला असता ना तर तुला कळलं असतं की सुनबाई सिंगापूरमध्ये तुझा शोध घेते, तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. बाबा माझा फोन बंद होता म्हटलं ना मी. काय सांगते बे? काय सिंगापूरमध्ये नंबर नाही मिळाला नवीन तुला? नाही बाकी फोन नव्हते असं नाही बाबा, पण कामाच्या सगळ्या गडबडीमध्ये नाही जमलं. जाऊ दे ना, ते सोडा. पण खूपच छान राधिका, तू एकटीच सिंगापूरला जाऊन आलीस. काय 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 पाहिलंस मग सिंगापूरला? सगळंच पाहिलं. म्हणजे म्हणजे गार्डन्स बाय द बे, युनिव्हर्सल स्टुडिओ, सी ॲक्वेरियम, आणि हा क्रूज वरती पण गेले होते मी. आई बाबा तुम्हाला सांगायचंच राहिलं. काय? ते क्रूज वरती हे मला दिसले. आई काय? म्हणजे तुमच्यासारखं कोणीतरी. तुम्ही कसे असाल ना, तुम्हाला तर वेळच नव्हता, खूप काम होतं ना तुम्हाला. तुम्ही कशाला क्रूज वरती येणार आहे? हो ना. मी कसा असेन क्रूजवर? कामांमध्येच अडकलो होतो ना, सांगितलं ना मी आत्ताच. मी आलो जरा फ्रेश होऊन आलोय, चहा सांडला, आलोच. मला फसवल्याच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब तुम्हाला चुकता करावा लागेल. तुम्हाला तेव्हा फक्त पश्चात्ताप होईल, मला नाकारल्याचा, मला कमी लेखल्याचा. तुम्हालाही कळेल का बायकोलाही किंमत असते.